नगरीत आपले स्वागत करत आहोत। थोरल्या बाई साहेब, खूप ऐकलं होतं आपल्याबद्दल, मात्र जेवढं ऐकलं होतं तेवढं कमीच होतं। राजांनी आपली निवड का केली असावी हे आपल्याला प्रत्यक्ष भेटूनच उमगलं। आम्ही काहीच नाही आहोत। आपली थोरवी जी आम्ही ऐकली ती अगात आहे। आपल्या पराक्रमाचा दिल्लीपतीला धाक, जिंजीचा रोज वाहणारा वारा आपल्या कर्तृत्वाचा सुगंध घेऊन यायचा। भारीच कौतुक आपले। राणी साहेब, आपणास भेटण्यासाठी फार उतावळ्या झाल्या होत्या या। आपला इथवर प्रवास सुखरूप व्हावा म्हणून इकडे होम यज्ञयाग सुरू केलं होतं। चला, सगळे वाट पाहत असतील आपली। थोडं थांबावं। दौलतीच्या आमदनीत पहिल्यांदा पाऊल ठेवत आहात, त्या पावलांची शुभचिन्हे उमटावी। आम्ही सारी व्यवस्था केली आहे। चलो उड़ा दो गर्दन इसकी। रुक जाओ। यशोपंत, हम तुमसे सिर्फ यही कहने आए हैं कि तुम हमारे सबसे प्यारे शागिर्द हो। यकीन है, पूरा यकीन है कि जन्नत में भी आप हमसे पूरी वफा निभाओगे। जन्नत अपने सेवे संति यशोपंत, हमारी बात गौर से सुनो। एक बात हम अच्छी तरह समझ चुके हैं, ये एक मरट्ठा हमारे 100 सिपाहियों पर क्यों भारी पड़ जाता है, क्यों ये मरट्ठे मर मिटने के लिए तैयार हो जाते हैं। इनकी नस नस में शिवा और संभा का वजूद ठूस ठूस के भरा है, इसलिए ये वजह है। तो हम चाहते हैं कि कोई जन्नत चला जाए और शिवा और संभा से कह दे, क्यों हमारी बर्बादी पर तुले हो, क्यों हमें तकलीफ दे रहे हो, बख्श दो हमें, जन्नत में आराम फरमाओ। और ये काम आपसे बेहतर कौन कर सकता है भला? फक्त एक संधी द्या, यापुढे अशी गफलत होणार नाही। अगर आखिरी मौका मांगोगे तो दे देंगे। कहो, आखिरी मौका दो। आखिरी मौका? आपने आखिरी मौका मांगा इसलिए हमने दे दिया, कोई बात नहीं, आपको बख्श देते हैं। छोड़ दो इसे। अंतःपुरात चलावे। आपल्या भोजनासह विश्रामाची व्यवस्था तिकडेच केली आहे। नाही धाकल्या बाईसाहेब, विश्रांती या शब्दाचे अर्थ आमच्या ठाई वेगळे आहेत। घोड्यावर मान ठोकून 12 मावळात संचारणं, उभ्या घोड्यावर भाजी भाकरी खाणं, हाच आमचा उपक्रम। आधी आम्ही सदरेवर जाऊ, सदरेवरची कामं निपटायला हवीत आणि मग त्यानंतर आमचा सराव होईल। तलवारीचे 2-4 हात झाले
की मग आम्ही आपल्या निस्बतीस येऊ. आपण तोवर विश्रांती घ्यावी. आणि हो, आमच्यासोबत आलेल्या सगुणा, गुणाजी आणि मंजुळाची तिच्या बाळासह व्यवस्था करा. ती आमच्या जीवाभावाची माणसं बरं. त्याच इतमामाने त्यांची व्यवस्था करा. चला राजे. हुजूर, हुजूर, थोर उपकार झाले हुजूर. आपल्या दयार्द्र हृदयात थोडीशी जागा मिळाली आणि आपण आमचा जीव वाचवला. खरंच थोर उपकार झाले हुजूर, थोर उपकार झाले. केशवपंत जी तुम्हारा नसीब अच्छा था कि तुम बच गए, लेकिन अब तुम्हारी जिम्मेदारी दुगनी हो जाती है. कसली ही जिम्मेदारी द्या हुजूर, कसली. अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणाने पार पाडेल. प्यास लगी होगी, डर से गला सूख गया होगा ना. अरे कोई है, पानी लाओ जरा. कैसे अहमक हो, पीने के लिए पानी तो लाए लेकिन बर्तन नहीं लाए साथ में. रुको केशवपंत, जरा इसे निकालो तो. हाँ दो, मुझे दो. भरो भाई, इसमें पानी भरो. बस 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 बस. लो 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 केशवपंत, पानी पियो, पानी पियो, पानी पियो, पियो 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 पियो. आ आ आ. केशवपंत, देखा हम कितने दरिया दिल हैं. आपको पानी पिलाया इस बार, अगली बार पानी मांगने की भी फुर्सत नहीं देंगे तुझे, समझा. अगर ज्यादा प्यास लगी हो तो दूसरी से पी लो. वाह केशवपंत वाह. आज तर आपल्या पूर्वजांच्या पिढ्यांनाही मोक्ष मिळाला असणार. गंगातीर्थ पडलं ना मुखात. लाज वाटायला हवी तुम्हाला. मराठी मातीची औलाद म्हणवून घेताना तुमच्या या अशा गद्दारीमुळेच आज स्वराज्य धोक्यात आलंय. आणि त्याचं फळ एक ना एक दिवस तुम्हालाही मिळाल्याशिवाय राहणार नाही. या जिंजी दरबारात आपलं स्वागत असो राणी साहेब. आज खऱ्या अर्थानं या सदरेला मुत्सद्दी फळाचं रूप आलंय. राणीसाहेब इतक्या तातडीने दरबारी येतील असं वाटलं नव्हतं. सदरेवरची कामच पाहायला आलो आहोत आम्ही इकडे प्रल्हाद पंत. मग त्यासाठी काळवेळ कशाला पाहू आम्ही. अगदी खरं आहे राणीसाहेब. राणीसाहेब, आपण आसनस्थ होऊन दरबाराच्या कामकाजास सुरुवात करण्याची अनुमती द्यावी. आज्ञा असावी राजे. थांबा. आपली जागा तिथे नाही राणीसाहेब. तख्ता नजीक यावं. दौलतीच्या महाराणींचा मान इथे आहे. नाही राजे, आता आमचा तो वकूब राहिला नाही. म्हणजे महाराजांशेजारी कसं बसावं आम्ही. हाच घडीलाही महाराजांच्या अर्धांगिणी बसण्याचा अधिकार जानकीबाईंचा, आमचा नाही. हे मान सन्मान असे परंपरेने ठरत नसतात राणीसाहेब. आपण आपला वकूब आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केलाय.
दिल्लीपतीस कैकदा पाणी पाजून आपण आपलं राजनीपद तेजोमय ठेवलंय. हा मान आमच्या पत्नीला नाही राणीसाहेब, स्वराज्यासाठी झुंज देणाऱ्या शूर रणरागिणीला आहे. अनुमान करू नये. या. जी. क्या वो ताराबाई जिंजी पे दाखिल कैसे हुई? मैं उसके आने की भनक तक नहीं लगी और वो हमें झांसा देकर किले पर पहुंची कैसे? हुजूर, हमारे पहरे जमी पे सख्त है, समंदर पर नहीं. तो क्या वो समंदर की राह से आई है? जी हाँ हुजूर, और हम सोच भी नहीं सकते थे कि वो उस राह से आएगी. बेवकूफ बनाया है उसने हमें, और तो और हमारे साथ सल्तनत हिंदुस्तान आला हजरत औरंगजेब बादशाह को भी बेवकूफ बना गई. जी हाँ हुजूर. शातिर है वो औरत. अब सल्तनते मुकाम से संदेशा आएगा कि उस ताराबाई को कैद कर लो. उससे पहले ही तुम मुकर्रर हो जाओ. जी हुजूर. जाधवराव, मनापासून अभिनंदन तुमचं. अहो कुठे आहात, कुठे तुम्ही, किती शोधलं तुम्हाला. कशापायी अभिनंदन? घ्या, म्हणजे तुम्हाला माहितीच नाही का? अहो म्हणजे सगळं मुसळ केरातच गेलं म्हणायचं. अहो राणीसाहेब जिंजीच नाही का पोचल्या? संताजीरावांनी तुम्हाला खबर नाही का दिली? नाही. अरे असं कसं झालं? हा, अहो विजयाचे शिलेदार तुम्ही आणि तुम्हालाच माहिती नाही. असं तुम्हाला कसं काय अंधारात ठेवलं? असो, संताजीराव घाईघाईत विसरले असतील सांगायला. हो, पण धनाजीराव, नाही, तुम्ही डोळसपणे निर्णय घेतात हे ऐकून बरे वाटले हो. म्हणजे राणीसाहेब आता गडावर नाहीत, तेव्हा शस्त्रांची निकड लागू शकते यासाठी समजून उंजून तुम्ही गडाखाली मागणी नोंदवलीत. हे छान झाले हो. कोणी मागणी केली? आम्ही? म्हणजे तुम्ही नाही केली? अरे देवा, मग कुणी केली असेल? हा, मग संताजीरावांनी निर्णय घेतला असेल. हो, पण नवीन शस्त्रांच्या कामासाठी तुम्हाला न सांगताच संताजीराव कसे काय निघून गेले हेच कळेनासे झाले. हेही विसरले असतील म्हणा. असो असो, चला जाधवराव, तुमचं चालू द्या. हा, सदरेवर कामं खोळंबलेत, येतो आम्ही. गुणाजी, जी राणीसाहेब. आजपासून तू राजांच्या निस्बतीस राहा. इथे सारे विश्वासाचेच आहेत, मात्र राजांनी इकडे आल्यापासून स्वतःची आभाळ करून घेतली असं दिसतंय. त्यामुळे त्यांचा आहार विहार आपण वेळच्या वेळी पाहावं लागेल. जी राणीसाहेब. सगुणा, तू आमच्यासोबत आहेसच, मात्र धाकट्या राणीसाहेबांची सुद्धा काळजी घे. जी राणीसाहेब. राणीसाहेब, माझ्यासाठी पण काय काम असेल तर सांगा. मंजुळा, तुला खूप मोठी जबाबदारी देणार आहोत आम्ही. ती म्हणजे आमच्या या ताराला खूप काळजीनं जपायचं. काय ग तारा, तुझे बाबा जाताना काय म्हणाले माहिती? म्हणाले की आमच्या ताराला खूप मोठं करा. होणार ना तू मोठी? आता जिजाऊ मासाहेबांच्या सावलीतेस तू. कसलेही अनुमान करायचे नाही. तुला माहिती, जिजाऊ मासाहेब सुद्धा अशाच आपल्या बाळराजांना घेऊन पुण्याला आल्या. म्हणजे आमचे आबासाहेब. तेव्हा पुण्यात मोठमोठे यवनी राक्षस राहत होते.
एका राक्षसाने तर पुण्यात गाढवाचा नांगर फिरून पहार ठोकून ठेवली होती. ती पहार कोणी हलवेल त्याला मौत दिली जाईल अशी दहशत होती बरं. मात्र आमच्या जिजाऊ मासाहेबांनी काय केलं माहिती? बाळराजांच्या हाती स्वराज्याचं वाण दिलं. संकल्पाच्या सोन्याचा नांगर सजवला आणि ती भूमी पुन्हा नांगरून निखळ केली. तारा, तेच संकल्पाचं वाण आम्हाला तुझ्या हाती द्यायचंय. अजूनही इथे बरेच यवनी राक्षस थैमान घालतायत. त्या साऱ्यांनाच या भूमीतून मुक्त करायचंय. जिजाऊ मासाहेबांसारखं ते स्वप्न आम्ही तुझ्या डोळ्यात पाहत आहोत. तू आबासाहेबांप्रमाणे तयार होणार ना? होणार, नक्कीच होणार राणी साहेब. काळजी घे. राणी साहेब, राजा रामराजेंनी यात फरमावली आहे. जी. किती वाट पाहायला लावलीत राणी साहेब? आज आमचा पहिलाच दिवस होता ना. आमच्या सोबत आलेल्या माणसांची व्यवस्था तर लागायला हवी. जातीनिशी तीच पाहत होतो आम्ही. पण खरंच वाटायला लागले आता की आम्ही यापूर्वीच इकडे यायला हवं होतं. आम्ही तर किती आसुसलो होतो. आपल्या वाटेवर डोळे लावून बसलो होतो. राजे, आमच्या स्वागताला आलेल्या रयतेची अवस्था बघितली. त्या जुल्फिकाराच्या वेड्यानं रयत उद्ध्वस्त व्हायला लागली. उभी पिकं नासवली जात आहेत. आम्हाला वाटतं या साली आपण या लोकांवर कसलाही कर नको बसवायला. नाही म्हणजे राज्याची स्थिती हवालदिल आहे आणि दौलतीचे बुरुज बुलंद बांधले गेले पाहिजेत हे आम्हालाही कळतंय. पण मग त्यासाठी या गरीब लोकांना करायची कोशिश कशाला? त्यापेक्षा ज्या मुघलाईने ही जाचक अवस्था आणली आहे त्या मुघलाईच्या कनवटीला हात घालून ही दौलत वसूल करू की आपण? राजे, उद्या पहाटेच सदर बोलवावी. रयतेला त्रास न देता राज्याचा वसूल कसा वाढवता येईल यावर खल करायला हवा. कोणाच्या काही अर्जी आहेत? राजे, कोणाच्या काही अर्जी आहेत? एक आहे. बस एकच? लाखो आहेत. ही एक थोडी वेगळी आहे. म्हणजे? एका गरीब बिचाऱ्या नवऱ्याची अर्जी आहे. त्याची पत्नी त्याच्यासाठी वेळच देत नाही. तो बिचारा तिच्या प्रेम कटाक्षासाठी आसुसलेला आणि तिच्या समोर मात्र दौलतीचे प्रश्न विखुरलेले. राजे, तारा राणी साहेबांना आम्ही पहाटेच्या सदरेवरही भेटू शकतो. पण आत्ता इथे आमच्या पत्नी, आमच्या तारा आम्हाला भेटणार आहेत का? चला काहीतरीच. दररोज रात्री निवांत इथे येऊन थांबावं आणि आभाळाला साथ घालावी. मग आभाळ त्याच्या खिशातून हळूच रुपेरी चंद्रकोर काढून आम्हाला दाखवता. पण त्याने आमचं समाधान कसं व्हावं तारा? विळीने चिरलेल्या चंद्रकोरीचं दर्शन घेऊन आमची तहान थोडीच भागणार आहे. गेल्या काही रात्री आम्हाला पूर्ण चंद्र कधी दिसलाच नाही. आमचा चंद्र दर्शनाचा सोहळा कधी आम्हाला अनुभवताच आला नाही. इतकी ओढ आहे अजूनही? ती ओढ कधीच संपत नसते तारा.
समुद्राचं पाणी वाफाळलं तरी त्याला पुन्हा त्याच समुद्राच्या पाण्याची ओढ असते. त्याला पुन्हा समुद्राच्या पाण्याच्या जवळ यावं लागतं. आम्ही आपल्यापासून वेगळ्या आहोत का तारा? राजे, आमच्या डोळ्यात पाहून सांगा, आपल्याबद्दलच्या नितांत प्रेमात कुठेही विभागणीची सल जाणवते आपल्याला? नाही, कदापि नाही. हाच विश्वास कायम असू द्या.